वेलकम बॅक टू प्रज्ञास वर्ल्ड ऑफ गोवन फूड अँड लिटरेचर. फ्रेंड्स, तुम्हाला मी आज दाखवणार आहे खास गोव्याच्या तारवटी मिरची पापडची कोशिंबीर. खूप चविष्ट अशी ही रेसिपी आहे आणि खूप सोपी पण. इकडे मी गोव्याचे खास स्टार पापड घेतले आहेत, तारवटी मिरची पापड. अशी चविष्ट असे हे पापड आहे. नक्की करून बघा ही रेसिपी. आणि असेच जर त्याच्यावर खोबरेल तेल घालून गुरगुरून तुम्ही खाल्ले तर पण खूप छान लागतात. इकडे मी पापड खरपूस असे भाजून घेतले आहेत. बारीक चिरलेला कांदा घेतलाय, कोथिंबीर घेतली आहे, खोबरं घेतलं, ओलं खोबरं. आता आपण कृती करूया. प्रथम मी इकडे पापड भाजून घेतले, खरपूस असे भाजून घ्यायचे. त्याच्यावर खोबरेल तेल असे घालायचे सगळ्या पापडवर. आणि खोबरेल तेल लावून झालंय. आता मी याचे बारीक तुकडे करून घ्यायचे, म्हणजे खूप असे बारीक एकदम. आता आपले तुकडे करून झाले आहेत. आता याच्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा, खोबरं घालायचं, चांगलं मिक्स करायचं. याच्यात मीठ घालायची गरज नाही, कारण पापडात ऑलरेडी मीठ असतं. आणखी मीठ घातलं तर ते मग खारट होणार. खूप छान लागते हे, नक्की करून पहा. त्याच्यात पापडात ऑलरेडी असं तिखटपणा असतो, त्यामुळे आणि खोबरं जरा गोड असतं, त्यामुळे ती चव बॅलन्स होते. आणि परत एकदा आपण ऑलरेडी खोबरेल तेल घातले पापडावर, पण परत एकदा खोबरेल तेल खूप खूप छान लागते. नक्की स्टार पापड नक्की ऑर्डर करा. खूप चविष्ट अशी रेसिपी आहे. तुम्ही असेच पण भाजून खाऊ शकता, जस्ट खोबरेल तेल लावून. पण कांदा आणि खोबरं मिक्स केल्यावर खूप छान होते. नक्की करून पहा. परत भेटू परत अशा छानशा रेसिपी सोबत. See you next time. Tata, bye bye.